नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमची या ठिकाणी घेतली जाणार नाही। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल दोघेही या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्ही अर्ज या ठिकाणी कोण कोण करू शकणार आहात, त्या व्यतिरिक्त या ठिकाणी तुमची पात्रता काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे कार्यकारी अभियंता नांदूर मध्यमेश्वर कालवा विभाग क्रमांक 2 वैजापूर यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सहाय्यक अभियंता श्रेणी 2 शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता या पदासाठी वॅकन्सीज आहेत। तर या ठिकाणी विवक्षित कामाचा तपशील दिलेला आहे। अधीक्षक अभियंता छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत जलसंपदा विभागातील सिंचन व बांधकाम प्रकरणाचे व इतर विवक्षित कामकाज करणे या संदर्भातील काम तुम्हाला या ठिकाणी करावे लागेल। तर या ठिकाणी अर्ज कोण कोण करू शकणार आहेत, तर जलसंपदा विभागामधून तुम्ही जर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 किंवा शाखा अभियंता किंवा कनिष्ठ अभियंता या पदांवरून सेवानिवृत्त झालेले असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात। या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19/12/2024 या ठिकाणी आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी पाठवावे लागणार आहेत। अर्ज जे आहे तुम्हाला कार्यकारी अभियंता नांदूर मध्यमेश्वर कालवा विभाग क्रमांक 2 वैजापूर मुख्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे तुम्ही पाठवू शकता। एकूण एक वॅकन्सी या ठिकाणी या पदासाठी निघालेली आहे। तुमची नियुक्ती जी आहे या ठिकाणी करार पद्धतीने केली जाणार आहे। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाईल। शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट जे असतील त्यांना ईमेलद्वारे या ठिकाणी कळवण्यात येणार आहे किंवा भ्रमणध्वनी म्हणजेच फोनवरती तुम्हाला कळवलं जाईल। नमुना अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।